तुझी माझी यारी भाग 58. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात शिवराज पवार म्हणतात, मला माहिती आहे मी तुला एकटीला इथं ठेवून चाललोय, पण आता मला तुझी चिंता करायची काही गरज नाही. आभा कन्फ्यूज होत बोलते, पप्पा तुम्हाला म्हणायचे तरी काय आहे, सरळ सांगा ना. शिवराज पवार म्हणतात, तुला ऋषी आवडतो ना. आभा त्यांच्या गोष्टीवर थोडी मान हलविते. मलाही तो आवडतो. तो मुलगा तुला खूप प्रेम करतो आणि तू सुद्धा. मला तुला आनंदी पाहायचे आहे. आभा त्यांना मिठी मारत बोलते, पप्पा तुम्ही माझे वर्ल्डचे बेस्ट पप्पा आहात. तर आत्तापासून पुढे. दुसऱ्या दिवशी JSM कॉलेजमध्ये. आज कॉलेजमध्ये कुठं टेन्शन होतं तर कुठं आनंदमय वातावरण आणि एक खूप मोठा दिवस. कॉलेजमध्ये कोणी आपला रिझल्ट चेक करत होते तर कोणी R3च्या फेअरवेल पार्टीसाठी एक्सायटेड होते आणि कोणाला R3 ग्रॅज्युएट होऊन या कॉलेजमधून जात असल्याचा दुःख. कारण R3च्या विना हा कॉलेज वाटत नव्हता. आभा लवकर कॉलेजमध्ये येत होती. तेवढ्यात कोणाशी तरी ती धडकली. आभा स्वारी म्हणून तिथून जाते, पण तो मुलगा आभाला बघत होता आणि स्माईल करत तो बोलतो, इथं तर मज्जाच आहे आपली. इकडे निया खूप गुस्स्यात होती आणि आपला सर्व गुस्सा जयवर काढत होती. जय म्हणतो, मी तुला आधीच म्हटलेलो की तू आभा आणि ऋषीपासून दूर राहा, पण तू माझी ऐकली नाही. आता माहिती झालं तुला, ऋषीने तुला ह्या कॉलेजमधून काढून टाकले आहे. तू इथं कोणत्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाही. मग निया म्हणाली, मी आभाला हे सांगत होती की मी तिच्यापेक्षा जास्त परफेक्ट आहे. जय म्हणतो, आता आणखी काय करायचे तुला. परत जा तू इथून. हेच तुझ्यासाठी ठीक आहे. कारण ऋषीची नजर तुझ्यावर पडली ना, तर काय माहिती तो तुझा काय हाल करेल. निया म्हणाली, हेच तर पाहिजे मला, की ऋषीची नजर माझ्यावर पडो, तरच तो आभाला विसरेल. बस मी योग्य वेळेची वाट बघते. स्टार JSM कॉलेजमध्ये. सावी आपल्या पप्पांशी कॉलवर बोलत होती. पप्पा तुम्ही म्हटलं होतं मला पास व्हायला, तर मी पास झाली आहे. तुम्ही माझ्यावर गुस्सा का करताय. मग तिचे पप्पा अविनाश कदम सावीला बोलतात, तू पास झाली सावी, पण तेही बाउंड्रीवर. आपली परफॉर्मन्स बघितली का तू. तू प्रत्येक वेळी असंच पास होते. हे काय आहे. मला नाही वाटत की तू स्टडीमध्ये सिरियस आहेस. खूप झालं आता. माझी गोष्ट कान खोलून ऐक. ओजस काही दिवसांनी परत येत आहे. तू बोल त्याच्याशी आणि त्याच्याबरोबर टाईम स्पेंड कर. कारण मला तुझ्या स्टडीमध्ये तुझा इंटरेस्ट काही दिसत नाही. ओजसशी लग्न करणे हेच तुझ्यासाठी चांगलं आहे, असं म्हणून तिचे पप्पा काल कट करतात. सावी काल कट झाल्यावर स्वतःशीच बोलते, आता माझ्या स्टडीचा लग्नाशी काय संबंध. हे नेहमी माझ्या लग्नाच्याच मागे का लागलेले आहेत. आणि तो बेवकूफ ओजस कधी सोडेल तो माझा पिच्छा. ती बोलतच असताना आभा तिच्याजवळ येत बोलते, सावी तू इथं काय करतेस. मी कधीची तुला शोधते. सावी आपला तोंड पाडून बोलते, मला कोणीच प्रेम करत नाही ग. आभाला समजते की ती का नाराज आहे. आभा म्हणाली, अंकलने परत तुला लग्नासाठी म्हटले, आय एम राईट. सावी म्हणाली, पप्पा नेहमी माझ्या लग्नाच्या मागे का लागतात, तेही ओजसशी. यार आभा, मला नाही करायचे त्याच्याशी लग्न. आणि मी पास तर झाली ना. तरीही पप्पाला प्रॉब्लेम आहे की माझे मार्क्स चांगले नाहीत. आभा म्हणाली, सावी तू थोडी शांत हो आधी. अंकलला तुझी काळजी आहे. त्यांना वाटते की तू लाईफमध्ये काहीतरी करावे. सावी म्हणाली, ते माझे पप्पा आहेत आभा. मी त्यांना चांगल्या प्रकारे ओळखते. त्यांनीच म्हटलं ओजसला परत यायला. मला नाही भेटायचे त्याला. मला काहीतरी करावेच लागेल. आभा म्हणाली, आपण दोघी बघू नंतर. आधी त्याला येऊ तर दे. पण तू आपला मूड ऑफ करू नको आणि चल माझ्यासोबत. R3च्या केबिनमध्ये रोहन खूप स्मार्ट दिसत होता. त्याने स्काय ब्लू कलरचा सूट घातला होता, पण तो थोडा परेशान दिसत होता आणि काही विचार करत होता. तेवढ्यात ऋतिक येतो आणि त्याला बोलतो, तू जात नाही आहे का. ऋतिकही काही कमी स्मार्ट नव्हता आज. त्याने ब्राऊन कलरचा सूट घातला होता, केसांना हेअरस्टाईल केला होता. रोहन त्याला इग्नोर करत होता. तर मग ऋतिक
ऋतिकही त्याला इग्नोर करत मिररसमोर स्वतःला बघत बोलतो, आज मी इतका हँडसम दिसत आहे की आज ती इम्प्रेस होईल माझ्यावर. तो आपली टाय ठीक करतो. रोहन त्याचे बोलणे ऐकत होता. रोहन म्हणतो, तुला कोणाला इम्प्रेस करायचे आहे? ऋतिक हे ऐकून थोडा घाबरतो. ऋतिक म्हणतो, मी कोणालाच तर नाही. रोहन त्याच्याजवळ येऊन त्याच्या टाईला सरळ करत बोलतो, मला वाटते तुला कोणी पसंत आहे. कोण आहे ती? ऋतिक हे ऐकून तर आणखीनच हैराण होतो की रोहनला कसं माहीत झालं. ऋतिक म्हणतो, हो तू खरं बोलतोस. कोणी आहे जी मला खूप आवडते. बस तिलाच मला इम्प्रेस करायचे आहे. रोहन त्याला विचारतो की ती मुलगी कोण आहे. ऋतिक सांगणारच होता, पण मध्येच रोहनचा फोन वाजतो आणि रोहन तिथून जातो. कॉलेजमध्ये एकीकडे खूप भीड होती आणि प्रत्येक जागी R3चे पोस्टर आणि बॅनर लावलेले होते. मुली तर ऋषीचं नाव घेऊन खूपच ओरडत होती. तिथं R3च्या फेअरवेल पार्टीचा सेलिब्रेशन चालू होता. आभाला जलस फील होत होते. त्या मुली ऋषीचं नाव घेऊन ज्या ओरडत होत्या. आभा त्यांना थांबायला जातच होती, पण सावी तिला थांबवत बोलते, हे काय करते आभा तू? आभा म्हणाली, पण सावी तुला दिसत नाही का की हे कसं ऋषीला आपला म्हणत आहेत? सावी तिचे ऐकून हसत बोलते, तर काय फरक पडतो? ऋषी तर तुझाच आहे ना. चल आता इथंच उभी राहा, कारण आता R3 येतच असणार. थोड्या वेळाने मिहीर येतो आणि एक गाणं गातो. सर्वजण त्याचं गाणं म्हटल्याने खुश होतात, पण मिहीरची नजर तर भीडमध्ये कोणाला तरी शोधत होती. तेवढ्यात एक मुलगी ओरडत बोलते, ते बघा R3 आलेत. जसं ही आवाज सर्वांच्या कानावर पडते तर सर्व मुली त्यांच्याकडे पळत जातात. इकडे बाजूला सावी, मिहीर आणि आभा उभे होते. ते तिघेही तिथूनच R3ला बघत होते. आभा म्हणाली, इतक्या साऱ्या मुली, मला ऋषी दिसतही नाही आहे. सावी म्हणाली, हा यार, ह्या मुली का गेल्या ऋषीकडे? तो तर इकडेच येत होता. मिहीर सावीच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो, ह्या सर्व मुलींना सावी अशाच असतात, सर्वांचे मागे मागे करतात. आता तू मलाच बघ ना. असं मिहीर म्हणतो. दोघेही त्याचे बोलणे ऐकून हसतात. मग R3 त्यांच्यासमोर येतात. ऋषी आभा समोर जाऊन उभा होतो आणि तिला बोलतो, आभा तू तयार आहेस ना? ऋषीने आज ब्लॅक 3 पीस सूट घातला होता आणि ब्लॅक शूज, हेअरकट एकदम स्टायलिश, ज्यावरून तो खूपच हँडसम दिसत होता. आभा त्याच्यावर भारावून गेली होती. ऋषी आभासमोर एक चुटकी वाजवत बोलतो, तू कुठं हरवली आहेस? आभा काही बोलणार, पण ऋषी तिला बोलतो, मी वेट करत आहे. असं म्हणून तो समोर जातो. आभा त्याच्याकडे पाहून स्माईल करते. रोहन आणि ऋतिक आभाला भेटतात. सावी रोहनला पाहून खूप खुश होते आणि बोलते, आज तर तू खूप कूल दिसत आहेस, एकदम प्रिन्स चार्मिंग. वाव रोहन, स्काय ब्लू कलर तुझ्यावर खूप सूट होत आहे. आय लाईक इट. रोहन तिचे ऐकून सावीला थँक्यू म्हणतो आणि आभाला काँग्रॅच्युलेशन्स म्हणतो तिच्या कॉलेजमध्ये टॉप येण्यासाठी. ऋतिकची नजर सावीवरच होती. त्याला रोहनपासून जलन होत होती, कारण ऋषीने रोहनची तारीफ केली होती आणि त्याला तर बघितलं सुद्धा नाही. मग तो सावीजवळ जाऊन उभा होतो. तो आपल्या केसांना हात फिरवत सावीला म्हणतो, मला माहिती आहे तू मला पाहून फ्लॅट झालीस. सावी त्याला खालून वरपर्यंत पाहत बोलते, तसंही तू आज ठीकच दिसतोस. ऋतिक म्हणतो, काय फक्त ठीक? काय बोलतेस तू सावी? आभा म्हणाली, तू हिच्याकडे लक्ष देऊ नको. तुला माहिती आहे ना ही काहीही बोलते आणि तू आज खूप स्मार्ट दिसतोस. ऋतिक हे ऐकून थोडा खुश होतो, पण त्याला सावीचे ऐकून थोडा वाईट वाटते. ऋषी आभाला आपली वाज दाखवत तिला इशारा करतो आणि तिथून निघून जातो. मग आभाही तिथून जाते. इकडे म्युझिक रूममध्ये ऋषी आलेला होता आणि आभाची वाट बघत होता. आभाही थोड्या वेळाने गिटार घेऊन तिथं येते आणि गिटार वाजवू लागते. ऋषी आभाला पाहून स्माईल करतो. आभा गिटार वाजवत ऋषीच्या आसपास फिरून एक गाणं गाते. आभाचे डोळे पाणावतात. ती पटकन जाऊन ऋषीला मिठी मारते. आभा म्हणते, मला तुझी खूप आठवण येईल ऋषी. मी तुझ्या विना कशी राहीन या कॉलेजात. ऋषी तिचे अश्रू पुसतो आणि बोलतो, मी सुद्धा तुला मिस करेन, पण जेव्हा तू मला मिस करशील ना, तेव्हा मी तुझ्या जवळ असेन.
ऋषीची गोष्ट ऐकून आभा खुश होते. ऋषी म्हणतो, तसं आभा, मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की तू खरंच माझ्यासाठी इतकं छान गिटार प्ले करून गाशील. आभा म्हणते, तुलाही तर हेच पाहिजे होते ना गिफ्टमध्ये. मी तुझा गिफ्ट दिला आहे, तर सांग मला, मी आहे की नाही एक चांगली म्युझिशियन आणि एक परफेक्ट सिंगर. ऋषी तिच्या होमध्ये हो मिळवतो आणि तिच्या डोक्यावर किस करतो. काही वेळाने ते दोघे रोहन, ऋतिक आणि सावीजवळ येतात, जिथं आर्थरीच्या फेअरवेल पार्टीचा सेलिब्रेशन सुरू होता. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा.